नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण जो पार्ट स्टडी करतोय, जो टॉपिक आपण चालू केलेला आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, त्याच्यामधला एक 35 ते 40% सिलेबस आपण कव्हर केलेला आहे पहा. ओके, तर इन बिटवीन आता जो काही सिलेबसमध्ये आपण जो पार्ट स्टडी केलेला आहे, आता जो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जो पार्ट आपण पाहिला, प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो काही पार्ट आपण पाहिलेला आहे तो कुठला होता? इथं फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स किंवा फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल, फाइंड द अँगल ऑफ द ट्रायंगल. ओके, आता ट्रायंगलवरचे एक्झाम्पल्स आपण जर पाहिले तर 2 टाईपचे एक्झाम्पल स्टडी केलेले आहेत पहा. ओके, एकूण 3 टाईपचे आपल्याला एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत. त्यातले पहिले 2 टाईप्स आपण स्टडी केलेले आहेत. एक तुम्हाला 2 अँगल्स दिलेले असतील तर आपण तिसरा अँगल कॅल्क्युलेट केलेला आहे इन रॅडियन मेजरमेंट ॲज वेल ॲज इन डिग्री मेजरमेंट. कळालं का पहा. ओके, दुसरा टाईप आपण जो काही पाहिला, दुसरा जो काही टाईप आपण बघितलेला आहे, जर आपल्याला त्या ट्रायंगलमधील अँगलचं जर गुणोत्तर, त्यालाच काय म्हणतो आपण, रेशो जर प्रोव्हाइड केलेला असेल तर कॅल्क्युलेशन किंवा तर आपल्याला दिस 3 अँगल्स म्हणजे दिलेला जो काही ट्रायंगल दिला जाईल त्या ट्रायंगलचे अँगल्स आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असणार आहे त्या अँगलमधलं एक गुणोत्तर. कळालं का पहा. ओके, त्याच्यावरचं एक एक्झाम्पल आपण स्टडी केलेलं आहे पहा. 1 2 3, बरोबर आहे का पहा. रेशो तुम्हाला दिलेला होता, अँगलचा रेशो तुम्हाला प्रोव्हाइड केलेला होता 1:2:3, 1:2:3, बरोबर आहे का पहा. ओके, सेम फॉर्मॅटमध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये अजून एखादं एक्झाम्पल त्या टाईपचं आपल्याला रेफर करायचं आहे. ओके, तर क्वेश्चन काय दिलेलं असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. इथं क्वेश्चन तुम्हाला दिलेलं असणार आहे फाइंड द अँगल, द मेजर ऑफ अँगल्स. क्वेश्चन काय दिलेलं असणार आहे पहा आपल्याला. आता इथं क्वेश्चन दिलेला आहे द मेजर ऑफ अँगल्स. क्वेश्चन दिलेला आहे पहा, दिसतं का सगळ्यांना? द मेजर ऑफ अँगल्स, द मेजर ऑफ अँगल, द मेजर ऑफ अँगल ऑफ ए ट्रायंगल, ऑफ ए ट्रायंगल. कशाचा घ्यायचा आपल्याला? ट्रायंगलचा घ्यायचा पहा, ऑफ ए ट्रायंगल. ओके, आर इन द रेशो, आर इन द रेशो आपल्याला रेशो दिलेला आहे. आर इन द रेशो प्रोव्हाइड केलेला आपल्याला त्याने इथं 2:3:5, 2:3:5 दिलेला आहे पहा, 2:3:5 दिलेला आहे पहा. ओके, परत रिपीट करतोय पहा मी इथं. द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर इन द रेशो 2:3:5, 2:3:5 दिलेला आहे पहा. ओके, देन फाइंड these angles in कशामध्ये घ्यायचं आपल्याला? इन रॅडियन फॉर्म. कळालं का पहा. ओके, देन फाइंड these angles इन रॅडियन फॉर्म. क्वेश्चनचा अर्थ समजला का पहा विद्यार्थी मित्रांनो? इथे व्यवस्थित क्वेश्चन काय दिलेला आहे? द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर इन द रेशो 2:3:5. ओके, देन फाइंड these angles इन रॅडियन फॉर्म. ओके, क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं पण देऊ शकतात इन बोथ दी मेजरमेंट्स किंवा इन बोथ दी फॉर्म सुद्धा देऊ शकतात पहा. जरी तुम्हाला रॅडियन फॉर्म जरी विचारलेला असेल तर मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे आपल्याला. काय सांगितलेलं आहे सांगा पाहू? सगळ्यात सोपे आणि नॉर्मल कॅल्क्युलेशन्स हे कशामध्ये असणार आहे? इथं डिग्री मेजरमेंट सिस्टीममध्ये असणार आहेत पहा. कशामध्ये असणार आहे? इथं डिग्री मेजरमेंट सिस्टीममध्ये आपण काय करू शकतो? इथं अँगल्स काय करू शकतो किंवा कॅल्क्युलेशन हे सगळ्यात नॉर्मल आणि इझी कॅल्क्युलेशन्स अप्लाय होतात पहा. ओके, आता सेम फॉर्मॅटमध्ये मी अप्लाय करणार आहे पहा. सोल्युशन काय येणार आहे पहा? एक एक्झाम्पल आपण ह्या टाईपचं घेतलेलं आहे, बरोबर आहे का पहा. एक एक्झाम्पल आपण ह्या टाईपचं घेतलेलं आहे. ओके, आता काय येणार आहे पहा. आता इथं लक्ष द्या व्यवस्थित सगळ्यांनी. ओके, काय येणार पहा? लेट किंवा हिअर इन ए ट्रायंगल. ओके, आता ट्रायंगलला नाव दिलेलं नाही आहे त्यांनी, त्यामुळे तुमच्याकडे फुल चॉईस असणार आहे. तुम्ही कुठलंही नाव आता इथं अप्लाय करू शकतो पहा आपण. ओके, इन ए ट्रायंगल नॉर्मली आपण यूज करतो इथं ABC. ओके, ज्यांना ABC घ्यायचं नसेल त्यांनी PQR घेऊ शकता. ज्यांना PQR सुद्धा घ्यायचं नसेल त्यांनी MNO कुठलंही लेटेस्ट तुम्ही अप्लाय करा. फक्त काय करायचं आपल्याला? सिरियली काय करायचं आपल्याला? रेफर करायचं आहे. ओके, PQR सिरियली आहे, MNO सिरियली आहे, XYZ सिरियली आहे. ओके, ABC इट इज ऑल्सो ए सिरियली अप्लाय करू शकतो आपण. ओके, कन्सिडर इन ए ट्रायंगल ABC किंवा इन ए ट्रायंगल ABC. ओके, काय दिलेलं आहे पहा? गिव्हन डेटा काय दिलेलं आहे आपल्याला? द मेजर ऑफ अँगल्स कशाचे? द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ए
ट्रायंगल. आता ट्रायंगल त्यांनी आपण मेन्शन केलेलं आहे पहा. ऑफ ए ट्रायंगल ABC. ओके. आर इन द रेशो, आर इन दी रेशो, आर इन दी रेशो. काय दिलेलं आहे पहा रेशो आपल्याला? आर इन द रेशो. रेशो म्हणजे काय सर? गुणोत्तर दिलेलं आहे पहा. रेशो काय दिलेला आहे? 2:3:5. 2:3:5 दिलेला आहे पहा. ओके. देअरफोर आता 2:3:5 दिलेला आहे, बरोबर आहे का पहा. ओके. याचा अर्थ जर आपण 10th स्टँडर्डला सुद्धा यूज केलेला आहे, जर एखादं गुणोत्तर जर तुम्हाला दिलेलं असेल तर आपल्याला एक काय घ्यावं लागतं? एक कॉमन फॅक्टर रेफर करावा लागतो पहा. ओके. त्यालाच मराठीत काय म्हणतो आपण? समान पट म्हणतो पहा आपण त्याला. त्यालाच मराठीत काय म्हणतो आपण? समान पट. ओके. रेफर करतोय इथे मी लेट. रेफर करतोय पहा लेट. द कॉमन रेशो इज द कॉमन रेशो इज काय रेफर करणार मी? एक्स रेफर करतो पहा. द कॉमन रेशो इज एक्स इन कशामध्ये घ्यायचं आपल्याला? कशामध्ये कॅल्क्युलेशन सोपे असणार आहे? डिग्रीज फॉर्ममध्ये सोपे असणार आहेत पहा. इन कशामध्ये घेणार आहे तर मी डिग्री फॉर्ममध्ये रेफर करणार आहे पहा. इन डिग्रीजमध्ये रेफर करणार आहे पहा. समजलं व्यवस्थित? लेट द कॉमन रेशो इज काय घेतलं आपण? एक्स रेफर केलेलं आहे. लेट द कॉमन रेशो. कॉमन रेशोचा अर्थ काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं ज्यांचा सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मिडियम असेल त्यांना कॉमन रेशो हा शब्द गेलेला असणार आहे. ज्यांचं मराठी मिडियम असेल त्यांनी घाबरून जायची काही गरज नाही आहे. आपण जसं एखादा गुणोत्तर जर दिलेला असेल, एखादा रेशो जर प्रोव्हाइड केलेला असेल तर आपण मराठीत काय रेफर केलेलं होतं? समजा दी समान पट एक्स मानू म्हणून मेन्शन केलं होतं पहा. सेम इथं मी इंग्लिशमध्ये रेफर केलेलं आहे. लेट द कॉमन रेशो इज एक्स इन डिग्रीज. हे एकच वर्डिंग फक्त मी इथं एक्स्ट्रा ॲड केलं. का? तर आपल्याला हा जो काय एक्स कॅल्क्युलेट करायचा आहे हा कशामध्ये कॅल्क्युलेट करणार मी इथं? डिग्रीजमध्ये. का? तर डिग्रीजमध्ये कॅल्क्युलेशन सगळ्यात इझी आणि नॉर्मल आहेत पहा. समजलं? देअरफोर कॉमन पट मी रेफर केल्यानंतर देअरफोर दीज अँगल्स आर काय काय येणार पहा? दीज अँगल्स आर कशा देणार इथं? दीज अँगल्स आर 2x रेशो दिलेला आहे. 2x कॉमा काय असणार इथं? 3x अँड काय असणार इथं? 5x रिस्पेक्टिव्हली. ओके. RESP हा रिस्पेक्टिव्हलीचा शॉर्ट फॉर्म अप्लाय होईल, तुम्ही रेफर करू शकता पहा. ओके. दीज अँगल्स आर काय काय दिलेले तर 2x 3x अँड 5x रिस्पेक्टिव्हली रेफर केलं. ओके. आपण ट्रायंगल ABC रेफर केलेलं आहे. देअरफोर अँगल ए इज इक्वल टू इनिशियल रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ काय अप्लाय होईल? अँगल एचा अँगल काय असणार आहे तर रिलेशन काय असणार? 2x अप्लाय होईल. अँगल बीचं रिलेशन काय असणार आहे किंवा फॉर्मेशन काय असणार इथं? 3x अप्लाय होईल. आणि अँगल सीचं काय येणार इथं? 5x अप्लाय पहा. म्हणजे अँगल ए इज इक्वल टू 2x. ओके. अँगल बी इज इक्वल टू 3x अप्लाय होईल. अँड अँगल सी इज इक्वल टू व्हॅल्यू काय असणार इथं? 5x मध्ये अप्लाय होईल पहा. ओके. ह्याला मी काय करणार इथं? स्टेटमेंट नंबर मी 1 रेफर करणार. ह्याला काय करणार मी? स्टेटमेंट नंबर 1 रेफर करणार आहे पहा. ओके. आता जे पहिल्या टाईपमध्ये सुद्धा मी सेम प्रॉपर्टी वापरलेली होती, आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा मला ट्रायंगलची सेम प्रॉपर्टी वापरावी लागेल. कुठली प्रॉपर्टी वापरणार सांगा भाऊ विद्यार्थी मित्रांनो इथं? कुठली प्रॉपर्टी वापरायची आपल्याला? दी सम ऑफ ऑल द अँगल्स कशाचे? ऑल द अँगल्स इन ए ट्रायंगल इज बोला किती असणार इथं? 180 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा. ओके. द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज ही किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं? 180 डिग्री असणार आहे पहा. ओके. दॅट इज मी मॅथमॅटिकल कन्सेप्टमध्ये मी रेफर करणार आहे पाहता इथं. दॅट इज इन ए ट्रायंगल ABC. आपण ABC रेफर केलेलं आहे. याचा आता मॅथमॅटिकल कंडिशनमध्ये काय येणार विद्यार्थी मित्रांनो इथं? मग अँगल ऑफ A प्लस अँगल ऑफ B प्लस अँगल ऑफ C एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं? 180 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा. ओके. बाय वनमध्ये अँगल A, B आणि C मी रेफर केलेलं आहे. त्या व्हॅल्यूज मी रिसेप्ट करणार पहा. अँगल Aची व्हॅल्यू किती आहे? 2x. अँगल Bची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो इथं? 3x आहे पहा. ओके. अँड अँगल Cची व्हॅल्यू किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं? 5x अप्लाय होईल. एक्झॅक्टली इक्वल टू 180 डिग्रीज रिमेन्स सेम. ओके. पुढे मी रिझन मेन्शन करणार. कशाने व्हॅल्यूज टाकल्या? मनाने टाकले का आपण? बाय वनमध्ये त्या सगळ्या व्हॅल्यूज मी रेफर केलेल्या होत्या, त्याचा इथं मी एक्झाम्पलमध्ये वापर केलेला आहे पहा. ओके. देअरफोर बोला मी एक्स जर मी कॉमन काढला तर शिल्लक काय राहणार आहे? 2 + 3 व्हॅल्यू 5 + 5 आन्सर किती अप्लाय होईल? 10x अप्लाय होईल पहा. एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू 180 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल पहा. ओके. मला आता एक्स हा अननोन फॅक्टर आहे. एक्स शिवायला मला व्हॅल्यू काढायची, किंमत काढायची आहे. ओके. हा 10 मल्टिपलमध्ये आहे. तो उजवीकडे जाताना काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर डिव्हिजन फॉर्ममध्ये रेफर होणार आहे. म्हणजेच काय झालं? देअरफोर एक्स एक्झॅक्टली इक्वल टू 180 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय अप्लाय होईल? 10 अप्लाय होईल पहा. 180 डिवाइडेड बाय
10. जी टर्म गुणाकारामध्ये आहे ती उजवीकडे जाताना कशामध्ये रेफर होणार? भागाकारामध्ये. मल्टिपलमध्ये जी टर्म आहे ती राईट साईडला जाताना कशामध्ये रेफर होणार? इथं डिव्हिजन फॉर्ममध्ये रेफर होईल पहा. ओके, न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. ओके, 18 डिवायडेड बाय 1. कुठल्याही संख्येला जर मी 1 मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर तीच संख्या रिपीट होणार आहे. म्हणजेच काय झालं विद्यार्थी मित्रांनो, इथं एक्स एक्झॅक्टली इक्वल टू काय झालं इथं मग 18 डिग्रीजमध्ये आपल्याला पाहिजे. म्हणजे जे कॉमन रेशो जो आपण रेफर केलेला आहे हा कशामध्ये रेफर केलेला आहे? आपण इन डिग्रीजमध्ये रेफर केलेला आहे. त्याची व्हॅल्यू इथं मी रिकॅल्क्युलेट करून घेतली पहा. ओके, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली इथं? 18 डिग्रीजमध्ये रेफर झाली पहा. ओके, समानपट मिळाला मला. ओके, आता 1 बाय 1 मी ट्रायंगल रेफर करणार आहे. इन ए ट्रायंगल काय अप्लाय होईल? ABC. इन ए ट्रायंगल ABC. ओके, फ्रॉम 1 मी रेफर करणार पहा. फ्रॉम 1 काय नाही तर मग इन इनसाइड ब्रॅकेट रेफर होणार इथं. इन कशामध्ये रेफर होणार इथं? इन डिग्री फॉर्म. कारण घेताना मी जो अँगल किंवा समानपट जो घेतलेला आहे हा कशामध्ये रेफर केलेला आपण? इन डिग्रीजमध्ये रेफर केलेला आहे पहा. इन डिग्रीजमध्ये रेफर केलेला आहे. त्यामुळे पहिला कुठली सिस्टीम कॅल्क्युलेट करणार आहे तुम्ही? इन डिग्री फॉर्म कॅल्क्युलेट होईल पहा. ओके, अप्लाय करा. फ्रॉम 1 मी रेफर केलेला आहे. देअरफॉर अँगल ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू काय घेतलेली आपण? 2x आहे. एक्झॅक्टली इक्वल टू 2 मल्टिपल विथ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 18. एक्झॅक्टली इक्वल टू 18 दोन्ही 36. 18 2 जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 36 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल पहा. ओके, तसं मी अँगल बी कॅल्क्युलेट करणार. अँगल बी इज इक्वल टू व्हॅल्यू काय असणार इथं? 3x अप्लाय होईल पहा. एक्झॅक्टली इक्वल टू 3 मल्टिपल विथ व्हॅल्यू 18. एक्झॅक्टली इक्वल टू 18 3 किती असणार व्हॅल्यू? 54. 54 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल पहा. 54 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. आणि शेवटचा अँगल अँड अँगल ऑफ सी एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू किती असणार आहे? अँगल सी 5x अप्लाय होईल पहा. एक्झॅक्टली इक्वल टू बोला 5 मल्टिप्लिकेशन फॅक्टर तोच गुण समानपट काय आलेला आहे? 18 आलेला आहे. मल्टिपल विथ व्हॅल्यू 18. एक्सची व्हॅल्यू मी रेफर केली. ओके, 18 5 जार व्हॅल्यू किती आपल्याला? 18 पंचे 90 डिग्रीज आपल्याला पहा. ओके, म्हणजे मला तिन्ही अँगल्स कुठल्या फॉर्मॅटमध्ये मिळाले? इथं इन डिग्रीजमध्ये मिळाले पहा. अँगल ए मिळाला, अँगल बी मिळाला, अँगल सी मिळाला. ओके, पण क्वेश्चन काय विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला इथं इन रॅडियन फॉर्ममध्ये विचारलेलं आहे. त्यामुळे मला परत काय करावं लागेल? हे जे काही 3 अँगल्स आलेले आहेत ह्या तिन्ही अँगलचं रूपांतर हे कशामध्ये करून घ्यावं लागेल? रॅडियन फॉर्ममध्ये रिप्लेस करून घ्यावं लागेल पहा. ओके, इन काय नाही तर मग इन रॅडियन फॉर्म. ओके, बोला काय काय नाही रॅडियन फॉर्ममध्ये? इन रॅडियन फॉर्म. ओके, काय करणार पहा. देअरफॉर अँगल ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल किती आलेला आहे? 36 डिग्रीजमध्ये आलेला आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू ह्या डिग्रीजचं रूपांतर जर मला रॅडियनमध्ये करायचं असेल तर गुणाकाराचा अवयव त्यालाच काय म्हणतो आपण? मल्टिप्लिकेशन फॅक्टर. हा काय घ्यावा लागेल? दिलेली क्वांटिटी किती आहे? 36 डिवाइड बाय काय नाही याचा अर्थ 1. ओके, मल्टिप्लिकेशन फॅक्टर रॅडियनमध्ये रूपांतर करायचं आहे म्हणजे पाय प्रेझेंट असणार आहे. पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय अप्लाय होईल? 180. ऑटोमॅटिकली काय अप्लाय होईल? या डिग्रीचं रूपांतर कशामध्ये होणार? इथं रॅडियन फॉर्ममध्ये अप्लाय होईल पहा. समजलं व्यवस्थित? ओके, आता मी कॅल्क्युलेशन्स रेफर करणार आहे. काय काय ना पहा कॅल्क्युलेशन्स. आता इथं भाग घालवणार आहे. इथं मी सुरुवातीला 2 न घालवा काय हरकत नाही. ओके, बे उरला 1 झाले 16. 2 16. ओके, वरती जर मी 2 न घालवला असेल तर खाली सुद्धा मला 2 ने घालवावं लागेल. ओके, 90 18 0 0 आपल्याला 0 रिमेन्स सेम. कळलं का पहा. ओके, मी 2 घालवलं आहे. बे राहिला 1 झाले 16. 2 8 जार व्हॅल्यू 16 अप्लाय होईल. खालती 2 9 जार व्हॅल्यू 18. 90 18 उरलेला 0 रिमेन्स सेम राहणार आहे पहा. ओके, 18 90 3 न जाईल 2 न जाईल. कशाने घालवू शकता? परत मी 2 न घालवतोय पहा. 90 18 2 9 जार व्हॅल्यू 18. ओके, 2 4 जार व्हॅल्यू 8 उरला 1 झाले किती झाले इथं? उरला 1 झाले 10. ओके, उरला 1 रिमेनिंग काय राहिलं इथं? शिल्लक राहणार इथं 10 शिल्लक राहिलं पहा. 2 पंचे 10 किती येणार? 2 5 जार व्हॅल्यू 15. ओके, बरोबर आहे का पहा. 2 9 जार व्हॅल्यू 18 9 आलं. ओके, 2 4 जार व्हॅल्यू 8 राहिला 1 रिमेनिंग शिल्लक काय राहणार आता? रिमेनिंग 0. 2 5 जार व्हॅल्यू 10 अप्लाय होईल. ओके, 945 किती भाग जाईल? 9 डायरेक्ट भाग जातोय पहा. 9 1 9 9 5 45 9 1 9 9 5 45. ओके, भाग कसाही घालवा विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही भाग कसाही घालवा किंवा डायरेक्ट 36 5 जार व्हॅल्यू 180 सुद्धा मी रेफर करू शकतो पहा. ओके, किंवा 9 सुद्धा मी घालू शकतो. 9 4 जार व्हॅल्यू 36. 9 2 जार व्हॅल्यू किती असणार? 9 2 जार
18 उरलेलं 0 रिमेन सेम. ओके 420 भाग जातो. 4 1 जार 4 5 जार 20 येणार आहे पहा. ओके कुठल्याही टाईपमध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन्स करा, आन्सर मात्र तुमचं सेमच येईल पहा. ओके एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू किती आपले न्यूमरेटर मल्टिप्लाय केल्यानंतर 1 इंटू पाय व्हॅल्यू पायमध्ये रेफर होईल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 5 1 जार 5 1 5. ओके म्हणजे अँगल ए इज इक्वल टू काय येणार पाय डिवायडेड बाय 5 रॅडियनमध्ये आपल्याला पहा. हा झाला तुमचा पहिला अँगल. कशामध्ये रेफर केला आपण रॅडियन फॉर्ममध्ये रेफर केला पहा आपण. ओके सिमिलरली मी अँगल बी कॅल्क्युलेट करणार पहा. अँगल बी इज इक्वल टू अँगल बी किती आलेला आहे 54 डिग्रीजमध्ये आलेला आहे पहा. ओके एक्झॅक्टली इक्वल टू दिलेली क्वांटिटी कुठली येतं आता 54 डिवायडेड बाय काय याचा अर्थ 1. गुणाकाराचा अवयव मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती असणार इथं पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 180 उरलेलं 0 रिमेन्स सेम. कशामध्ये रेफर केलं इथं मी रॅडियन फॉर्ममध्ये रेफर केलं पहा. समजलं. ओके आता भाग घालवणार आहे मी क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके कितीने भाग जाईल 18 भाग जाईल. 18 त्रिक 54 18 त्रिक 54 18 1 18 उरलेलं 0 रिमेन्स सेम. 18 त्रिक 54 कंप्लीट भाग गेलेला आहे. 18 3 जार व्हॅल्यू 54. ओके 18 1 जार व्हॅल्यू 1 उरलेलं 0 रिमेन्स सेम किंवा 18 10 जार व्हॅल्यू 180 अप्लाय होईल. 310 भाग जातो का विद्यार्थी मित्रांनो नाही जात. पॉईंट्समध्ये आन्सर्स काढायचे नाही आहेत. ओके म्हणजेच अँगल बी इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल किती आला इथं न्यूमरेटर 3 इंटू पाय व्हॅल्यू 3 पायमध्ये आपल्याला पहा डिवायडेड बाय 10 1 जार व्हॅल्यू 10 कशामध्ये रेफर होणार रॅडियन फॉर्ममध्ये आपल्याला पहा. ओके म्हणजे हा दुसरा अँगल मी कन्वर्ट करून घेतला. दुसरा अँगल मी कॅल्क्युलेट केला पहा. पहिला किती आलेला आहे पहिला किती अँगल आलेला आहे इथं पाय डिवायडेड बाय 5 रॅडियन. दुसरा अँगल आला अँगल बी इज इक्वल 3 पाय डिवायडेड बाय 10 रॅडियनमध्ये अप्लाय होईल. ओके आता उरलेला तिसरा अँगल अँगल सी इज इक्वल टू दिसतं का सगळ्यांना अँगल सी इज इक्वल किती आलेला आहे 90 डिग्रीजमध्ये आलेला आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू दिलेली क्वांटिटी किती आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 90 डिवायडेड बाय काय याचा अर्थ 1. मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती घेणार पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर किती असणार इथं 180 आपल्याला पहा. ऑटोमॅटिकली डिग्रीचं रूपांतर रॅडियन फॉर्ममध्ये अप्लाय होईल. ओके न्यूमरेटर डिनॉमिनेटर 0 0 गेट कॅन्सल. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये टर्म आहे त्यामुळे इक्वल टर्म्स गेट कॅन्सल होतात पहा. ओके सिमिलरली काय अप्लाय होईल 9 1 9 9 2 18. समजलं कंप्लीट भाग गेला 9 1 9 9 2 18 1 2 भाग जात नाहीये मी ॲज इट इज ठेवणार. म्हणजे फायनल आन्सर किती येणार अँगल सी इज इक्वल टू न्यूमरेटर पाय ओके डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 2 1 जार व्हॅल्यू 2 कुठल्या फॉर्मॅटमध्ये येईल इथं रॅडियन फॉर्ममध्ये रेफर होईल पहा. फायनल आन्सर अँगल ए घेतला अँगल बी घेतला अँगल सी घेतला पहा. ओके म्हणजे फायनल आन्सर काय झालं देअरफोर दीज अँगल्स आर रेफर होणार पहा. दीज अँगल्स आर काय काय लिहिले तिथं काय काय लिहिले पहा 36 डिग्री ओके कॉमा 54 डिग्री अँड रेफर काय होणार इथं 90 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. और दुसरं रिलेशन काय नाही तर रॅडियन फॉर्ममध्ये घेणार आहे मी इथं काय काय येणार इथं पाय डिवायडेड बाय 5 रॅडियन ओके कॉमा ओके 3 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 10 रॅडियन आणि शेवटचा अँगल अँड पाय बाय 2 रॅडियनमध्ये आपल्याला पहा. समजलं सोल्युशन व्यवस्थित. म्हणजेच जर तुम्हाला गुणोत्तर जर दिलेलं असेल गुणोत्तरचं जर एक्झाम्पल पडलं तर हे 3 मार्काला पडतं विद्यार्थी मित्रांनो. ओके आणि जर तुम्हाला जर एखादा अँगल किंवा जर तुम्हाला 2 अँगल्स दिले असेल तिसरा अँगल काढायला सांगितलं असेल तर एक्झाम्पल 2 मार्काला पडतं पहा. त्यामुळे रीड द क्वेश्चन केअरफुली. जर तुम्हाला बोथ दी मेजरमेंट्स विचारलं असेल तर काय हरकत नाही आहे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. इन रॅडियन फॉर्ममध्ये जरी विचारलेलं असेल तर पहिल्यांदा मी कॅल्क्युलेट करणार इथं डिग्री फॉर्म विचारू देत अगर न विचारू देत कारण की सगळ्यात सोपे कॅल्क्युलेशन कशामध्ये असणार इथं डिग्री फॉर्ममध्ये मेन्शन होतील पहा. डिग्री फॉर्ममध्ये मेन्शन होतील. समजलं सगळ्यांना व्यवस्थित. ओके सेम फॉर्मॅटमध्ये मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला देणारच आहे. ओके आता ह्या सेम फॉर्मॅटमध्ये मी अजून एखादा एक्झाम्पल घेणार आहे पहा तुमच्यासाठी. ओके थोडंसं मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये चेंजेस करणार आहे पहा. आता चेंज काय करणार आहे पहा फॉर्मॅट कॅल्क्युलेशन तुमचे सगळे सेमच राहणार आहेत. ओके क्वेश्चन काय दिलेलं असणार आहे तुम्हाला आता इथं क्वेश्चन काय दिलेलं असणार आहे पहा इन ए ट्रायंगल ABC किंवा क्वेश्चन दिलेलं असणार आहे इथं इन ए ट्रायंगल ABC एक मिनिट थांबा विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चनमध्ये मी फक्त थोडाफार चेंज करणार आहे पहा. वन ऑफ द अँगल ऑफ ए ट्रायंगल काय घेणार आहे पहा आता इथं वन ऑफ द अँगल ऑफ द अँगल ऑफ ए ट्रायंगल one of the angle of a triangle has measures काय दिलेलं आहे one of the angle of a triangle has measures
मेजर्स काय दिलेलं आपल्याला हॅज मेजर्स, लक्ष द्या व्यवस्थित, हॅज मेजर्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तेच एक्झाम्पल घेणार आहे पहा मी, पाय डिवायडेड बाय 5 रेडियन. ओके, पाय डिवायडेड बाय 5 रेडियन. ओके, अँड द रिमेनिंग टू रेशोज अँड द रिमेनिंग two angles are in the ratio तुम्हाला रेशो प्रोव्हाइड केलेला आहे, 3:5 रेशो प्रोव्हाइड केलेला आहे 3:5. ओके, देन फाइंड these angles कशामध्ये घ्यायचे आहेत आपल्याला, इन both the measurements कळलं का पहा, बोथ दी फॉर्म्स म्हणा किंवा बोथ दी मेजरमेंट्स म्हणा, इन बोथ दी मेजरमेंट्स कळलं का पहा. ओके, क्वेश्चनमध्ये ट्विस्ट कसा आलेला आहे पहा, तुम्हाला काय दिलेला आहे इथं, तिसरा टाईप झाला पहा, अँगल प्रॉपर्टी ऑफ द अँगलवरचा तिसरा टाईप आहे. ओके, वन ऑफ द अँगल ऑफ ए ट्रायंगल, जो का त्रिकोण दिलेला आहे त्या त्रिकोणामध्ये एका कोणाचं माप तुम्हाला दिलेलं आहे 5 पाय डिवायडेड बाय 5 रेडियन कळलं का पहा. ओके, आणि रिमेनिंग 2 अँगल्स, आणि उरलेले जे काही 2 कोण असतील, उरलेले 2 जो काही अँगल्स असतील त्यांचं तुम्हाला गुणोत्तर दिलेलं पहा 3:5 दिलेलं पहा. देन फाइंड दीज अँगल्स इन बोथ दी मेजरमेंट्स कळलं का पहा. ओके, पहिला फॉर्म काय स्टडी केला आपण, तुम्हाला 2 अँगल्स दिलेले होते आणि मी तिसरा अँगल कॅल्क्युलेट केला. ओके, दुसरा फॉर्म काय दिलेला तुम्हाला, जो काय ट्रायंगल दिलेला असेल त्या दिलेला असेल त्या ट्रायंगलमधील अँगल जो काय असणार आहे त्या अँगलचं तुम्हाला रेशो दिलेलं होतं पहा. ओके, 2 एक्झाम्पल्स आपण टॅली केलेले आहेत, 1:2:3 आणि सेकंड एक्झाम्पल 2:3:5 कळलं का पहा. ओके, आणि आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये ट्रायंगलमधील एका कोणाचं माप दिलेलं आहे आणि उरलेल्या 2 कोणांचं गुणोत्तर दिलेलं आहे पहा. ओके, कॅल्क्युलेशन म्हणजे सेम राहणार आहेत, फक्त थोडंसं काय असतं ना चेंजेस होणार आहेत पहा. ओके, परत इथं मला काय केलेलं आहे, चॉईस तुमच्याकडे फुल असणार आहे. कुठली चॉईस असणार आहे इथं, ट्रायंगल मी कुठले नाव रेफर करू शकतो, काय येणार पहा, लेट इन ए ट्रायंगल ABC. ओके, रफ डायग्राम इथे छोटीशी काढणार आहे, पेननीच काढा, काय हरकत नाही. कुठली रफ डायग्राम इथे कॅल्क्युलेट करू शकता. हा अँगल A, B आणि C दिलेला आहे पहा. अँगल Aचं माप दिलेलं आहे पाय डिवायडेड बाय 5 रेडियनमध्ये दिलेलं आहे पहा. ओके, आणि अँगल B आणि अँगल C, हा अँगल B आणि Cचं तुम्हाला रेशो दिलेला आहे 3:5. ह्याचा अर्थ मी समानपट जर घेतला तर हा 3x अप्लाय होईल आणि हा काय असणार इथं 5x अप्लाय होईल पहा. ओके, हा एकच ट्विस्ट आणि हा एकच फॉर्मॅट तुम्ही एक्झाम्पलमध्ये चेंज करून दिलेला आहे पहा. बाकीचं सगळे कॅल्क्युलेशन तुमची इथं सेम राहणार आहेत पहा. ओके, इन ए ट्रायंगल ABC मी रेफर केलेलं आहे. ओके, इन ए ट्रायंगल ABC मी खाली रेफर करणार, वन ऑफ द अँगल ऑफ ए ट्रायंगल मी काय रेफर केलेला आहे, ABC हॅज मेजर्स, लक्ष द्या व्यवस्थित, हॅज मेजर्स किती दिलेलं आहे 5 पाय डिवायडेड बाय 5 रेडियन दिलेलं आहे पहा. काय दिलेलं आहे, पाय डिवायडेड बाय 5 रेडियन. ओके, आता जे स्टेटमेंट मी मेन्शन केलेलं आहे त्याचं मॅथमॅटिकल कंडिशनमध्ये काय येणार, ट्रायंगल ABC घेतलेलं आहे म्हणजे मी अँगल ऑफ A एक्झॅक्टली इक्वल टू पाय डिवायडेड बाय 5 रेडियनमध्ये आपल्याला पहा. ओके, अँगल A दिलेला आहे पण तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये, रेडियन. कुठल्या कॅल्क्युलेशन सोपे असणार आहेत, कुठल्या फॉर्मॅटमध्ये कॅल्क्युलेशन सोपे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, डिग्री फॉर्ममध्ये प्रेझेंट कॅल्क्युलेशन सोपे असणार आहे. याचा अर्थ जो डिग्री फॉर्ममध्ये जो मेन्शन केलेला अँगल असेल तुम्हाला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. आता काय दिलेला आहे रेडियन फॉर्ममध्ये, तो कन्वर्ट कशामध्ये करणार, डिग्री फॉर्ममध्ये. एक्झॅक्टली इक्वल टू दिलेली क्वांटिटी कुठली विद्यार्थी मित्रांनो इथं पाय डिवायडेड बाय 5, मल्टिप्लिकेशन फॅक्टर गुणाकाराचा अवयव किती घेणार, मला रॅडियन टू डिग्रीमध्ये करायचं आहे. रॅडियन टू डिग्रीमध्ये पाय प्रेझेंट असतो का, नसणार आहे. याचा आता डिव्हिजन फॉर्ममध्ये कॅन्सलेशनसाठी डिव्हिजन फॉर्ममध्ये पाय पाहिजे आहे. ओके, आणि पाय जर डिव्हिजनमध्ये घेतला असेल तर 180 कुठे घ्यावं लागेल, न्यूमरेटरला घ्यावं लागेल पहा. म्हणजे गुणाकाराचा अवयव रॅडियन टू डिग्रीसाठी काय रेफर करतो आपण, 180 अपॉन पाय. ऑटोमॅटिकली अँगल कशामध्ये कन्वर्ट होणार, हा डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. ओके, अल्जेब्रा कुठला आहे, सेम पार्ट, मल्टिपल डिव्हिजन फॉर्म, न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल, बरोबर आहे का पहा, पाय गेट कॅन्सल होणार आहे. ओके, 5 आता कंप्लीट भागात जातो पहा. 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, उरले किती 3 झाले 30, 5 सख्ख 30, 5 6 जार व्हॅल्यू 30 आपल्याला पहा. 5 3 जार 15, रिमेनिंग शिल्लक राहतात 3. ओके, उरलेला 0 रिमेन सेम झाले 30 आणि 5 6 जार व्हॅल्यू 30 म्हणजे अँगल A देअरफोर अँगल
ए देअरफोर अँगल ए एक्झॅक्टली किती आलेला आहे 36 डिग्रीजमध्ये आलेला आहे पहा 36 डिग्रीजमध्ये आलेला आहे पहा ओके म्हणजे हा एक अँगल तुम्हाला त्यांनी इथं प्रोव्हाइड केलेला आहे ओके अजून एक काय दिलेलं आपल्याला अँड द रिमेनिंग टू रेशोज काय दिलेलं आहे पहा क्वेश्चनमध्ये अँड द रिमेनिंग टू अँगल्स आर इन द रेशो अँड द रिमेनिंग टू अँगल्स आर इन द रेशो 3:5 दिलेलं आहे स्टेटमेंट टाकणार इथं मी देअरफोर द रिमेनिंग टू अँगल्स the remaining two angles okay of a triangle ABC has of a triangle ABC are in the ratio बोला रेशो कुठला दिलेला आपल्याला आर इन दी रेशो 3:5 दिलेला बा 3:5 दिलेला आहे ओके आता मला सांगा जर गुणोत्तर दिलेलं असेल तर काय घ्यावं लागेल आपल्याला कॉमन रेशो रेफर करावं लागेल म्हणजेच काय रेफर करणार इथं मी देअरफोर किंवा लेट द कॉमन रेशो इज लेट द कॉमन रेशो इज कशामध्ये घेणार इथं मी एक्स रेफर करतो बा कॉमन रेशो इज एक्स इन कशामध्ये रेफर करणार डिग्रीजमध्ये रेफर करणार पहा इन डिग्री ओके समजलं का पहा लेट द कॉमन रेशो इज काय घेतला आपण इथं एक्स इन डिग्रीजमध्ये रेफर केलेलं आहे देअरफोर दीज अँगल्स आर सेम स्टेटमेंट दीज अँगल्स आर बोला काय काय व्हॅल्यू 3x अँड काय अप्लाय होईल 5x आपले 3x अँड 5x ओके तेच मॅथमेटिकल कंडिशनमध्ये अँगल ए मी ऑलरेडी घेतलेला आहे आता राहिले कोण दोन अँगल्स ABC मधला बी आणि सी म्हणजेच काय झालं अँगल बी इज इक्वल टू व्हॅल्यू इथं इक्वेशन नंबर मी 1 रेफर करतो अँगल ए ला ओके अँगल बी इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं 3x अप्लाय होईल इथं मी पुढे शब्द राहिलेला आहे दिस अँगल्स आर 3x अँड 5x रिस्पेक्टिव्हली शब्द वापरावा लागेल पहा ओके 3x ओके अँड अँगल सी इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं 5x मध्ये आपल्याला पहा ह्याला मी इक्वेशन नंबर 2 रेफर करणार पहा इक्वेशन 1 अँगल ए दिलेला आहे इक्वेशन 2 गुणोत्तर जे दिलेलं होतं ते इन डिग्रीजमध्ये मी अँगलमध्ये रेफर केलं रिलेशनमध्ये 3x ॲज वेल ॲज 5x ओके सेम प्रॉपर्टी मी रेफर करणार आहे पहा देअरफोर काय नाही तर द सम ऑफ बोला सगळ्यांनी एकत्र बोला सगळ्यांनी द सम ऑफ ऑल द अँगल्स ओके ऑफ ए ट्रायंगल इज किती असणार इथं 180 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा द सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल ओके दॅट इज इन मॅथमेटिकल कंडिशन मी ट्रायंगल ABC रेफर केलेला आहे अँगल ऑफ ए प्लस अँगल ऑफ बी प्लस अँगल ऑफ सी एक्झॅक्टली व्हॅल्यू किती अप्लाय होईल 180 डिग्रीजमध्ये येईल पहा ओके मॅथमेटिकल कंडिशनमध्ये मी रेफर केलं अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री ओके इक्वेशन 1 मध्ये अँगल ए दिलेला आहे बी आणि सी चे व्हॅल्यूज इक्वेशन 2 मध्ये मी रेफर केलेले आहेत एक्स आणि एक्स मध्ये मी रेफर केलेले आहेत पहा ओके इक्वेशन 1 मध्ये मी ए ची व्हॅल्यू टाकणार आहे 36 डिग्री ओके प्लस अँगल बी चं माप दिलेलं आहे 3x दिलेलं आहे अँगल सी चं माप दिलेलं आहे 5x दिलेलं आहे पहा एक्झॅक्ट इक्वल व्हॅल्यू 180 डिग्री रिमेन्स सेम पुढे मी रिझन मेन्शन करणार बाय 1 अँड कशाचा वापर केला आपण 2 चा वापर केलेला आहे पहा ओके देअरफोर आता मला सांगा 36 हा पॉझिटिव्ह आहे उजवीकडे जाताना काय अप्लाय होईल निगेटिव्हमध्ये अप्लाय होईल ओके सिमिलरली 5x प्लस 3x किंवा 3x प्लस 5x व्हॅल्यू किती असणार इथं x जर मी कॉमन काढला 5 प्लस 3 व्हॅल्यू 8x एक्झॅक्टली इक्वल टू 180 मायनस ऑफ 36 आपल्याला 180 मायनस ऑफ 36 साईडला सर मी कॅल्क्युलेशन्स अप्लाय करणार आहे 180 मायनस ऑफ 36 बोला 0 मायनस 6 भाग डिव्हिजन सबट्रॅक्शन पॉसिबल आहे का नाही आहे त्यामुळे मी काय केलं 10 घेतलं ओके 10 मायनस ऑफ 6 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 4 हातचाला 1 ओके 8 मायनस 4 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 4 ओके 1 रिमेन्स सेम म्हणजे अँगल किती आला इथं 8x एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू 144 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा 144 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा ओके कॅल्क्युलेशन साईडलाच तुम्ही रेफर करू शकता आता मला हा एक्स हा अननोन फॅक्टर आहे तो मला कॅल्क्युलेट करायचा आहे 8 हा मल्टिपलमध्ये उजवीकडे जाताना काय अप्लाय होईल डिव्हिजन फॉर्म देअरफोर एक्स एक्झॅक्टली इक्वल टू 144 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 8 मध्ये आपल्याला पहा 144 डिवाइडेड बाय 8 जी टर्म मल्टिपलमध्ये आहे ती राईट साईडला जाताना काय झाली ते डिव्हिजन फॉर्ममध्ये रेफर झालेले आहे ओके कंप्लीट भाग जातो किंवा 2 निघालवा बेचोक 8 2 4 जार व्हॅल्यू 8 ओके 2 7 जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल 2 7 जार 14 ओके 2 जार व्हॅल्यू 2 जार व्हॅल्यू किती असणार इथं 4 अप्लाय होईल पहा ओके बे 7 14 बे 2 4
समजलं. 4 आणि 12 भाग जातो का? जातोय भाग. परत काय येणार? 4 1 किंवा 2 घालवा परत. बेदोनी 4. ओके. बेत्रिक 6 उरला 1 झाले 12. बेसख्ख 12. बेसख्ख 12 आपल्याला येईल पहा. ओके. सिमिलर परत बेके बे बेके बे 82 16 82 16 कळालं का पहा. ओके. 82 16 आपल्याला 118 भाग जातो का? नाही जात. म्हणजे सिमिलरली काय झालं इथं मग? देअरफोर एक्स एक्झॅक्टली 18 डिवायडेड बाय 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 18 कशामध्ये येणार इथं? इन डिग्रीजमध्ये. कारण वर आपण कॉमन रेशो हा कशामध्ये घेतलेला आहे? आपण इन डिग्रीजमध्ये रेफर केलेला आहे पहा. इन डिग्रीजमध्ये रेफर केलेला आहे. ओके. तुम्ही कॅल्क्युलेशन कसेही करा विद्यार्थी मित्रांनो. इथं डायरेक्ट जर मी 8 भाग घालवला असतं तरी सुद्धा चाललं असतं. 8 1 8 8 दोन्ही 16 म्हणजे 8 भाग झाला असं 8 1 8 उरले किती? तिकडचे 4 आणि इकडचे 2 म्हणजे 64 आणि 8 जार व्हॅल्यू 16. डायरेक्ट जरी भागवलं तर चाललं असतं. ओके. 18 8 जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 144 आपल्याला पहा. कॅल्क्युलेशन तुम्ही कसेही करा. ओके. 2 घालवा, 3 घालवा, 4 घालवा किंवा डायरेक्ट 8 जरी घालवलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. समजलं व्यवस्थित. म्हणजे मला एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता ही एक्सची व्हॅल्यू मी काय करणार? इक्वेशन 2 मध्ये रेफर करणार आहे. ओके. देअरफोर फ्रॉम काय घेतलं आपण? 2 रेफर केलं पहा. फ्रॉम 2. ओके. देअरफोर अँगल बी इज इक्वल टू फ्रॉम 2 अँगल बी इज इक्वल टू 3x आहे. एक्झॅक्टली इक्वल टू 3 मल्टिपल विथ एक्सची व्हॅल्यू किती येतं? 18. ओके. एक्झॅक्टली इक्वल टू 18 3 जार 8 3 18 3 54 54 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. ओके. अँड अँगल सी इज इक्वल टू 5x दिलेला आहे पहा. ओके. 5 मल्टिपल विथ जो कॉमन रेशो घेतलेला आहे त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे इथं? 18. एक्झॅक्टली इक्वल टू 18 5 जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 90 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा. ओके. म्हणजे मला एक आन्सर मिळालं. कुठलं? इन डिग्री फॉर्ममध्ये मिळालं पहा. ओके. देअरफोर काय झालं इथं मग? इन डिग्री फॉर्म. ओके. 1 बाय 1 मी अँगल्स फॉलो करणार आहे. अँगल ए इज इक्वल टू त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे 36 डिग्रीज. ओके. अँगल बी इज इक्वल टू 54 डिग्रीज अँड अँगल सी इज इक्वल टू किती आलेला आहे? 90 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा. ओके. हे झालं हाफ सोल्युशन. तुम्हाला इन बोथ द मेजरमेंट्स विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे परत तुम्हाला काय करावं लागेल इथं? इन रॅडियन फॉर्ममध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स रेफर करावे लागतील. इन रॅडियन फॉर्म काय येणार आहे पहा? इन रॅडियन फॉर्म. लक्ष द्या व्यवस्थित. ओके. इन रॅडियन फॉर्म. सेकंड मी फॉलो करणार इन रॅडियन फॉर्म. ओके. बोला काय दिलेलं आहे? अँगल ए ऑलरेडी त्यांनी दिलेलाच आहे. अँगल ए इज इक्वल टू 36 डिग्री एक्झॅक्टली इक्वल काय येणार इथं? पाय डिवायडेड बाय 5 डिग्री. डॉटेड पार्ट हा ऑलरेडी तुम्हाला गिवन डेटा दिलेला आहे पहा. गिवन डेटा दिलेला आहे. ओके. देअरफोर अँगल बी इज इक्वल टू 54 डिग्रीज. हा मात्र कॅल्क्युलेट करावा लागेल. दिलेली क्वांटिटी किती इथं? 54 डिवायडेड बाय काय याचा 1 मल्टिप्लिकेशन फॅक्टर डिग्रीजचं रॅडियनमध्ये करायचं आहे. म्हणजे पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 180 मध्ये अप्लाय होईल पहा. कशामध्ये येणार इथं? रॅडियन फॉर्ममध्ये अप्लाय होईल. ओके. कितीने भाग जाईल? 9 जातो पहा किंवा 18 घालू शकता. 18 त्रिक 18 3 जार व्हॅल्यू 54. ओके. 18 10 जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 180. 18 10 जार 18 1 जार 18 उरले 0 रिमेन्स सेम. 310 भाग जातो का? नाही जात. म्हणजे फायनल आन्सर किती आलं? न्यूमरेटर 3 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 10. डोक्यावर सी लिहायलाच पाहिजे अशी काही कंडिशन नाही आहे. म्हणजे अँगल बीचं माप किती आलं विद्यार्थी मित्रांनो इथं? 3 पाय डिवायडेड बाय 10 रॅडियन फॉर्ममध्ये अप्लाय होईल. ओके. आणि उरलेला अँगल सी इज इक्वल टू किती आलेला आहे? 90 डिग्री. एक्झॅक्टली इक्वल टू डिग्री स्वरूपात रॅडियनमध्ये करायचं. दिलेली क्वांटिटी 90 डिवायडेड बाय 1 मल्टिप्लिकेशन फॅक्टर पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 180. गुणाकाराचा अवयव किती घेतो आपण? पाय डिवायडेड बाय 180. कशामध्ये झाला हा? रॅडियन फॉर्म. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. ओके. 9 1 9 9 दोन्ही 18 कंप्लीट भाग केलेला आहे पहा. काय शिल्लक राहिलं मग? न्यूमरेटर पाय 1 जार व्हॅल्यू पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 2 1 जार व्हॅल्यू 2 रॅडियन फॉर्ममध्ये अप्लाय होईल. समजलं व्यवस्थित? ओके. त्यामुळे आता फायनल आन्सर मी रेफर करणार. देअरफोर मी फायनल आन्सर रेफर करणार पहा. देअरफोर द रिमेनिंग अँगल्स इन ए ट्रायंगल ABC द रिमेनिंग of a triangle ABC are. ओके. कशामध्ये आलेले तिथं? 54 डिग्री अँड काय अप्लाय होईल? 54 डिग्री अँड 90 डिग्री. ऑर कशामध्ये आला होता? रॅडियन फॉर्म. 3 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 10 रॅडियन अँड काय अप्लाय होईल इथं? पाय बाय 2 रॅडियन.
रॅडियन. फायनल आन्सर आपला येईल पहा. समजलं व्यवस्थित सगळ्यांना? ओके. म्हणजेच हा जो तिसरा टाईप आपण स्टडी केला कशामध्ये, प्रॉपर्टी ऑफ द ट्रायंगलमधला पहिला पार्ट 2 अँगल्स दिले असतील तर, दुसरा पार्ट 3 अँगलमधला रेशो दिला असेल तर, आणि तिसरा पार्ट जर एक अँगल आणि उरले 2 कोणांच्या उरले जे काही 2 अँगल्स दिले असतील त्या 2 अँगलचा रेशो म्हणजे त्या 2 कोणांचं गुणोत्तर जर दिलेलं असेल तर दिस अँगल्स आर कॅल्क्युलेटेड करण्याचा जो काही पार्ट अप्लाय होईल, कॅल्क्युलेशन सेम आहे, थोडेफार कॅल्क्युलेशनमध्ये फरक पडणार पहा. ओके. रेशो आणि 1 अँगल आणि टू रेशोज जर दिलेले एक्झाम्पल जे असेल ते किती मार्काला पडतं, 3 मार्काला पडणार आहे. ओके. आणि जर 2 अँगल्स आणि एक अँगल जर कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर ते एक्झाम्पल किती मार्काला पडतं, इथं 2 मार्काला पडतं पहा. समजलं व्यवस्थित? सेम फॉर्मॅटमध्ये काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे पहा. ओके. प्रयत्न करायचा आहे. जर सोडवलात तर प्रत्येकाने त्याच्यावर स्वतःचं नाव लिहून ते ग्रुपवर शेअर करायला विसरायचं नाही आहे. आणि त्याशिवाय प्रत्येकांच्या ज्या काय नोट्स असतील किंवा प्रत्येकांचे जे काय एक्झाम्पल सोडवलेले काय पेज असेल, आता सोडवताना तुम्ही शक्यतो फेअर नोटबुकचाच वापर करायचा आहे. त्या फेअर नोटबुकमध्ये सुद्धा होमवर्कचं जे काय पहिलं एक्झाम्पल असेल तिथं पालकांचे सिग्नेचर लागणार आहे. ओके. आणि शेवटी सुद्धा कंप्लीट होमवर्क झाल्यानंतर सुद्धा पालकांचे सिग्नेचर घेऊन त्याचे इमेजेस, त्याचे फोटोज कंपल्सरी ग्रुपवर शेअर करायचे. ओके. आणि पहिल्या पेजवर पहिलं जे काय पेज तुमचं असणार आहे त्याच्यावर तुमचं नाव एक लक्षात घ्या, खाली फोटो टाकून मग खाली नाव टाकायचं नाही आहे, त्या पेजवरच तुमचं नाव असलेलं पाहिजे पहा. समजलं व्यवस्थित? ओके. त्यामुळे जे काही होमवर्कचे एक्झाम्पल दिलेले असतील ते प्रॅक्टिससाठी होमवर्कचे एक्झाम्पल्स असणार आहेत, ते प्रत्येक विद्यार्थ्यांसोडून त्याच्या इमेजेस काय करू शकता तुम्ही ग्रुपवर शेअर करू शकता. ओके. जर एक्झाम्पलमध्ये कुठला डाऊट असेल किंवा आत्ताच्या झालेल्या लेक्चरमध्ये काय डाऊट असेल तर परत तुम्ही काय करू शकता, हे लेक्चर रिपीट तुम्ही पाहू शकता. ओके. आणि त्यातून अजून काय डाऊट असेल तर पर्सनली तुम्ही काय करू शकता, इथं कॉल करू शकता पहा. ओके. धन्यवाद.